3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. कुंभमेळ्याच्या दृष्टीनं नाशिक विमानतळाचा विस्तार केला जातोय. या संदर्भातील सामंजस्य करारावर उद्या विमानतळावरच स्वाक्षरी होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा करार होणार आहे. जुन्नरमधील शेततळ्यात बुडून मृत्युमुखी पडलेल्या लहानग्यांच्या कुटुंबाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मदतीचा हात दिला. इनामदार कुटुंबाला शिवसेनेकडनं 5 लाखांची मदत जाहीर केली. तर यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्हिडिओ कॉल करून मृत मुलाच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं. राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी मतदान घेण्यात आलं. मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय. तर जिथं मतदारांच्या रांगा आहेत तिथं मतदान सुरू आहे. उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मध्ये बंद झालेलं आहे. सोमवारी 9 फेब्रुवारीला मतमोजणी आहे. आमदार रोहित पाटलांनी तासगावमधील अंजनी गावात मतदानाचा हक्क बजावलाय. रोहित पाटलांनी आपल्या आजीसह आणि कुटुंबातल्या अन्य सदस्यांच्या सोबत जाऊन मतदान केलेलं आहे. अक्कलकोट तालुक्यात आजी माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी मतदानाचा अधिकार बजावला. पत्नी शांभवी आणि भाऊ सागर कल्याण शेट्टी यांनी देखील मतदान केलंय. सोलापुरातील माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिषेक पाटलांनी देगावमधील मतदान केंद्रावर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतदानाचा हक्क बजावलाय. संयमानं प्रचार करणाऱ्या अभिजित पाटलांनी अखेरच्या टप्प्यात पालकमंत्री आणि भाजप नेत्यांना जशास तशी उत्तरं दिल्यानं त्यांच्याबाबतचा संभ्रम दूर करण्यात आलाय. जिल्हाधिकाऱ्यांनी भुमरे यांनी आपल्या अल्पवयीन मुलाला मतदान कक्षात घेऊन गेल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाला दिली. या प्रकरणामध्ये आयोगानं पाचोड इथल्या मतदान केंद्राच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला चौकशीचे आदेश दिले. रायगड जिल्हा परिषद निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना पोलीस विभागाकडनं माणुसकीचं दर्शन घडवणारी घटना घडली आहे. मतदानाच्यासाठी आलेल्या एका वृद्ध महिलेला अडचण येत असल्याचं उचलून थेट मतदान कक्षापर्यंत पोहोचवलं. शिरूरच्या कोरेगाव भीमा इथं केवळ 2 फूट उंची असलेल्या तरुणीनं मतदानाचा हक्क बजावला. निकिता गडिया या तरुणीनं प्रथमच मतदानाचा हक्क बजावला. निकिता ही मतदान करणारी सर्वात कमी उंचीची तरुण मतदार ठरली आहे. लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्याची जिद्द आणि हा तिचा उत्साह सर्वांसाठी प्रेरणादायी ठरतोय. सोलापूरच्या बार्शीतील पानव वागवमध्ये एका नवरदेवानं लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वी मतदानाचा हक्क बजावला. नवरदेव थेट घोड्यावरनं मतदान केंद्रावर आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे. 10वी 12वीच्या परीक्षांमध्ये मेट्रो कामांना ब्रेक द्या अशी मागणी मनसे विद्यार्थी सेनेनं केली आहे. विद्यार्थ्यांचं नुकसान झाल्यास मनसे स्टाईलनं आंदोलन करू असा इशारा देखील दिला. यवतमाळच्या महागावमधील धक्कादायक घटना घडली आहे. महागाव नगरपंचायत उपाध्यक्षांच्या कुटुंबासह अपहरण करण्यात आलं. प्रमोद उर्फ शाखा भरवाडेंचं कुटुंबासह अपहरण झालंय. पोलिसांच्या मदतीनं शाखा भरवाडेंची सुटका करण्यात आली. मुंबईमध्ये बिल्डर सुशील रेहज यांच्या ऑफिसची तोडफोड करण्यात आली. वंचित कार्यकर्त्यांकडून ऑफिसची तोडफोड करण्यात आली आहे. तरुणाला शिवीगाळ केल्याचा आरोप केला आहे. ठाण्यामध्ये एका कंपाऊंड मागे चिमुकलीचा मृतदेह आढळल्याची घटना घडली. पाण्याच्या डबक्यात मृतदेह आढळल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गडचिरोली जिल्ह्यात नक्षलींविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. नारायणपूरच्या जंगलात झालेली चकमक सर्वात दीर्घकाळ चालणारी ठरलेली आहे. तब्बल 3 दिवस चाललेल्या चकमकीत आतापर्यंत 7 नक्षलवाद्यांचा मृत्यू झाला आहे.